आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला वैष्णवी काढून देणार आहे. वैष्णवी एक एक करून टोकन दे माझ्या हातात. अजून एक ते, अजून एक ते. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 64. दुसरा क्रमांक आहे 70. आणि तिसरा क्रमांक आहे 54. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अनिता संभाजी पाटील. तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे. माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. दुपारी मुलांचा अभ्यास घेते आणि घरातलं काम वगैरे. फिरायला कुठे जाता? संध्याकाळच्या वेळेला मुलांना घेऊन बाहेर फिरायला जाते. मोठी आहेत की लहान आहेत? लहान आहेत. लहान आहेत. मोठ्या मुलांना घेऊन कुठे जाणार फिरायला बाहेर? बरोबर. आणि मग अभ्यास घेता त्यांचा? अभ्यास घ्यायला आवडतो तुम्हाला? हो, भरपूर एकदम. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं? असं मिस्टर वगैरे आम्ही मिळून जातो. खरेदी वगैरे काय तुम्ही मिळून जाता? मिस्टरांकडे खूप हट्ट करता मग? नाही, वेळ नसतो. हट्ट करायला वेळ नसतो म्हणजे बाहेर एवढं जाऊन एवढा वेळ खरेदी करायला वेळ नसतो. इथे काही वस्तूंची खरेदी करायची आहे. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ललिता निशांत गायकवाड. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं रिकाम्या वेळेत? मला स्वयंपाकाची आवड आहे. दुसऱ्यांना खाऊ घालण्याची मला फार आवड आहे. आवड आहे. हो. आणि मग वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात मला. आणि ते दुसऱ्यांना खाऊ घालायला? हो. स्वतः का नाही खात मग? मी बी खाते की. खरं दुसऱ्यांचा अभिप्राय ऐकण्यात मला खूप आनंद वाटतो मला. अच्छा. हा, मला वाटलं काय पहिल्यांदाच कुठली वस्तू केली की ती दुसऱ्याने खायला द्यायची. नाही नाही, पहिला घरातल्यानं. पहिल्या घरातल्या. मग ते समजा चांगलं काही बोलले तर मग आपण खायचं? हो. अच्छा. हो. ऐकलं ना घरच्यांनी? ऐकलंय घरच्यांनी. आता तुमच्या खरेदी कुठे करता? म्हणजे खरेदी करायला कोण जातं सांगा? मी आणि माझा मुलगा जातो. मुलगा? हम्म. मग मुलगा हट्ट करत असणार तुमच्याकडे? हो, मुलगा आपल्या पाहिजे ती वस्तू घेतो. हा. मग नंतर मग बिल काउंटरवर बघावं लागतं ना मला काय नकोय आपल्याला, काय नकोय. नाही नाही, त्याची सेपरेट खरेदी असते त्याची सेपरेट. हो. आणि मग घरी आल्यावर आपल्याला पाहिजे ते नाही, मी माझी जी खरेदी लागते ती मी सर्व घेते. तुम्ही घेता? हो. हो की नाही? मुलाला पण घेऊ दे की कधीतरी. हो, त्यांनी ऐकतच नाही, घेऊनच असतो ना. हो ना? हो. चांगलं आहे की. हो की नाही? हो. मोठा झाल्यावर तो तुम्हाला देईल. तुम्ही ऐकणार नाही मग काही. हो. हो की नाही? हो. इथे काही वस्तूंची खरेदी करायची. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जयश्री संजय धप्पाधुळे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुमच्या आवडीनिवडींविषयी. मला वाचनाची आवड आहे. हा. पण मुलं लहान असल्यामुळं वेळच मिळत नाही. आणि शाळेतून आले की त्यांचा अभ्यास, त्यानंतर परत स्वयंपाक वगैरे ह्याच्यात दिवसभर वेळ जातो. मुलं लहान म्हणजे कितवीत आहेत? मोठी दुसरीला आहे, छोटी आता नर्सरीला आहे. एकदम छोटे आहेत म्हणजे. त्यांच्या अभ्यासात, त्यांना शिकवण्यात, त्यातच माझा वेळ जातो. त्यात वेळ जातो. वाचनाची म्हणजे मग कसल्या प्रकारच्या वाचनाची आवड तुम्हाला? मासिक वगैरे. मासिक जनरल जे काय पेपर वगैरे असं सगळं. अच्छा. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं? शक्यतो मीच करत असते. हा. त्यांना वेळ नसतो. अच्छा. त्यामुळे तुम्हीच करता. मुलांची पण आता जास्त खरेदी असेल एकदम. छोट्या छोट्या मुलांची वया पुस्तकापासून सगळं? ते सगळं शाळेतूनच घेत असते. शाळेतूनच घेतो. अच्छा. ओके, ठीक आहे. इथे आता काही वस्तूंची खरेदी करायची आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 840 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. साडेमाडे सुरू करा. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. अनिताताईंनी खरेदी केली 344 रुपयांची, ललिताताईंनी खरेदी केली 385 रुपयांची आणि जयश्रीताईंनी खरेदी केली 743 रुपयांची. त्यामुळे विजेते आहे जयश्रीताई. ही घ्या तुमची खरेदी. चला सांगा कसं काय वाटतंय, खरेदी मिळाली? खूप म्हणजे खूप आनंद झाला. अनएक्सपेक्टेड, म्हणजे अपेक्षितच नव्हतं मला हे असं मिळेल म्हणून. एक तर नंबर येईल म्हणून वाटलं नव्हतं आणि नंतर परत बक्षीस मिळेल म्हणून वाटलं सुद्धा नव्हतं. आणि मिळालं बक्षीस. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या तहसीन आणि सुपर मार्केटच्या विजेत्या जयश्रीताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इथे पेपर आहे, पेन आहे. करायचं एवढं A to Z हे शब्द लिहायचे, पण ते उलट्या क्रमाने लिहायचे. झेड पासून सुरुवात करायची, A ला संपायचे. ज्यांचा सिक्वेन्स 1 मिनिटाच्या आत किंवा पहिल्यांदा पूर्ण होईल त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे. साडेमाडे. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. तहसीनच्या आधी जयश्रीताईंनी 1 मिनिटाच्या आत सगळा सिक्वेन्स पूर्ण केला. त्यामुळे जयश्रीताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? जयश्रीताईने संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी? हिरवी चावी. हिरवी चावी घेऊन टाका. जयश्रीताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे तहसीनना मिळते लाल चावी. हे घ्या. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. जयश्रीताई ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेले आहेत काळ्या वाटाणे. टाळ्या वाजवा. कसं वाटतं? काळ्या वाटाणे मिळाले. आनंद झाला हो की नाही? हो. भरपूर भरपूर खरेदी मिळालीच होती तुम्हाला हो की नाही? ठीक आहे. आता याचं काहीतरी करा, वाटाण्याची उसळ वगैरे. सहभागी झालात, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या तहसीन, ज्यांना मिळालेला आहे गिफ्ट हॅम्पर. काय कसं वाटतंय? आय एम व्हेरी एक्सायटेड. मी कल्पना केली नव्हती की मी एवढं मोठं प्राइज जिंकेल वगैरे. असं सहज गेम बघायला वगैरे आले आणि मी पहिल्यांदा हे बक्षीस एवढं मोठं आणि मग हे जॉब पण हो की नाही? हो. भावाचं सिरियसली घेतलं म्हणणं तुम्ही? भावाबरोबर खेळा आता गेम्स. हो घरी गेल्यानंतर सहभागी झाला, धन्यवाद त्याबद्दल. आणि तुमचा डान्स खूप छान होता मगाचा. परत एकदा सांगतो तुम्हाला. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगायची. मी प्रश्न असा विचारला होता, मी पडते पण तुटत नाही अशी मी कोण आहे? कोणाला येते उत्तर? कोणाला येतो? तुम्हाला येते उत्तर? तुमचं नाव सांगा. पंकजा इंगळे. आणि उत्तर? सावली. सावली उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. श्री बनशंकरी नगर, जुळे, सोलापूर मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.